नमस्ते, ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओद्वारे मेष या राशींचे एप्रिल 2025 या महिन्याचे राशी भविष्य पाहणार आहोत। हे राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीचा विचार करावा। अर्थात चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्मतारीख जन्म वेळेवरून आलेली आपली चंद्र ज्या राशीत असतो ती राशी व आपली लग्न राशी अर्थात जन्मलग्न राशी वरूनही हे भविष्य लागू होईल। अर्थात आपल्या चालू नावावरील राशीवरून हे भविष्य आपणास लागू होणार नाही व प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास 40 ते 50% लागू होईल। अर्थात 50 ते 60% भविष्य हे आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्या जन्मकुंडलीतील महादशा, अंतर्दशा तसेच आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहयोग यावर अवलंबून असल्याने हे गोचर राशी भविष्य आपल्याला चंद्र राशीनुसार व लग्न राशीनुसार 40 ते 50% लागू होऊ शकते। आज या व्हिडिओद्वारे आपण मेष या राशींचे एप्रिल 2025 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत। मेष राशीच्या एप्रिल 2025 मध्ये 12व्या स्थानामध्ये पंचग्रह युती होणार आहे। अर्थात 5 ग्रह 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहेत। अर्थात सूर्य, बुध, शुक्र, शनी व राहू हे 5 ग्रह मेष राशीच्या 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहेत। अर्थात 12व्या स्थानामध्ये कोणताही ग्रह भ्रमण करत असताना तो तितकेसे शुभ परिणाम देत नाही, अर्थात अशुभ फले जास्त प्रमाणात देतो। अर्थात 29 मार्च 2025 पासून शनी ग्रह सुद्धा मेष राशीच्या 12व्या स्थानामध्ये प्रवेश करणार असून मेष राशीला शनी ग्रहाची साडेसाती सुरू होणार आहे। अर्थात 12व्या स्थानामध्ये शनी ग्रहाने प्रवेश केल्यानंतर मेष राशीला साडेसाती सुरू होईल व सूर्यग्रह सुद्धा दिनांक 13 एप्रिल 2025 पर्यंत मेष राशीच्या 12व्या स्थानामध्येच भ्रमण करणार आहे। अर्थात सूर्य, बुध, शुक्र, शनी, राहू मेष राशीच्या 12व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे। अर्थात मेष राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये मोठे व्यवहार करत असताना थोडीशी काळजी घ्यावी। तसेच हा एप्रिल 2025 हा महिना मेष राशीसाठी प्रतिकूल महिना राहणार आहे। या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी आर्थिक व्यवहार करत असताना थोडीशी काळजी घ्यावी। तसेच या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी सूर्याचे भ्रमण दिनांक 13 एप्रिल 2025 पर्यंत मेष राशीच्या 12व्या स्थानातून असल्यामुळे या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये कटकटींना सामोरे जावे लागेल। तसेच व्यवसायामध्ये या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना थोडीशी मंदी जाणवणार आहे। अर्थात 12व्या स्थानातील सूर्यग्रह नोकरीमध्ये कटकटी निर्माण करणार राहील, परंतु नोकरीमध्ये नवीन संधी देणारा सुद्धा हा 12व्या स्थानातील सूर्यग्रह मेष राशीच्या व्यक्तींना राहणार आहे। त्याचप्रमाणे बुध शुक्राचे 12व्या स्थानातील भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान करणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी। दिनांक 13 एप्रिल 2025 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींना डोळ्यांचे विकार तसेच डोकेदुखी इत्यादी विकार होण्याची शक्यता राहणार आहे। तसेच या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे। मेष राशीच्या व्यक्तींचा राशीस्वामी मंगळ ग्रह मेष राशीच्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे व चतुर्थ स्थानात नीच राशीतून भ्रमण करत असल्यामुळे या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी प्रवासामध्ये सुद्धा काळजी घ्यावी। अर्थात या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना प्रवासामध्ये दगदग वाढण्याची शक्यता राहणार आहे। चतुर्थ स्थानातील मंगळ ग्रह मेष राशीच्या सौख्याची हानी करणार राहणार आहे, परंतु द्वितीय स्थानातील गुरु ग्रह मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ सुद्धा देणारा राहणार आहे। तसेच हा द्वितीय स्थानातील गुरु ग्रह मेष राशीच्या व्यक्तींना विवाह योगासाठी अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे, संतती योगासाठी अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे। हा द्वितीय स्थानातील गुरु ग्रह मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा आहे। त्याचप्रमाणे हा द्वितीय स्थानातील गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक नियोजनामध्ये मदत करणार राहणार आहे। अर्थात मेष राशीचा राशीस्वामी मंगळ ग्रह चतुर्थ स्थानातून भ्रमण करत असताना सप्तम स्थानावर दृष्टी ठेवत असल्यामुळे जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींची राहणार आहे, परंतु विवाह योगासाठी हा मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींना अनुकूल परिणाम देईल। अर्थात विवाह योग निर्माण करणारा हा मंगळ ग्रह मेष राशीच्या व्यक्तींना राहील। त्याचप्रमाणे गुरुग्रहाचे द्वितीय स्थानातील भ्रमण सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य निर्माण करणारे राहणार आहे। तसेच आर्थिक बाबतीत शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना राहणार आहे।
त्याचप्रमाणे दिनांक 14 एप्रिल 2025 नंतर सूर्यग्रहाचे भ्रमण मेष राशीतूनच होणार आहे, अर्थात 12व्या स्थानातील सूर्यग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करेल। यानंतर मात्र मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल। यानंतर मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल। त्याचप्रमाणे हे सूर्याचे भ्रमण, उच्च राशीतील सूर्याचे भ्रमण मेष राशीतून होणारे मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे। तसेच नोकरीमध्ये सुद्धा कटकटी कमी करणारे हे सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना राहील। 14 एप्रिल 2025 नंतर मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण होणार आहेत। त्याचप्रमाणे शनी राहू या दोन ग्रहांची युती 12व्या स्थानातून मेष राशीच्या होणार असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना एप्रिल 2025 महिन्यामध्ये अचानक संकट निर्माण होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे। निदान न होणारे रोग निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान एप्रिल 2025 या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना राहणार आहे। त्यामुळे हा संपूर्ण महिना मेष राशीसाठी थोडासा प्रतिकूल राहणार आहे, परंतु दिनांक 14 एप्रिल 2025 नंतर काही शुभ घटना सुद्धा मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये होताना जाणवतील। या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी दिनांक 6-7 एप्रिल 2025 तसेच दिनांक 15, 16, 17 व दिनांक 25, 26 एप्रिल 2025 हे दिवस मेष राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहणार आहेत। अर्थात या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत। हे दिवस सोडून इतर दिवस मेष राशीच्या व्यक्तींना मध्यम शुभ फलदायी राहतील। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।